कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. BE आणि M.Techचं शिक्षण घेतलं. कॉलेजात प्राध्यापकही झाले. पण मनात एक खटपट कायम होती. स्वतःचं काहीतरी मोठं सुरू करायचं. आणि त्या ध्यासातून जन्म झाला CNC लेझर कटिंग युनिटचा. वर्ध्याच्या दिनेश डेकाटे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून केवळ स्वतःचं युनिट उभं केलं नाही, तर इतरांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली. दिनेश डेकाटे यांनी शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयात नोकरी सुरू केली. पण उद्योजक होण्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी स्वतःचं फॅब्रिकेशनचं युनिट सुरू केलं. मार्केटचा सर्व्हे करताना त्यांच्या लक्षात आलं की CNC लेझर कटिंग मशीनद्वारे तयार केलेल्या वस्तूंना भरपूर मागणी आहे. कारण यासाठी वर्ध्यातले लोक बाहेरच्या जिल्ह्यांवर अवलंबून आहेत. आणि म्हणूनच त्यांनी हाच व्यवसाय करण्याचं ठरवलं. पण मुख्य अडचण होती ती म्हणजे भांडवलाची. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी सर्व कागदपत्र पूर्ण करून बँक ऑफ इंडियाच्या वर्धा शाखेकडून आर्थिक मदत मिळवली आणि श्री रामभाऊ इंजिनिअरिंग वर्क्स या नावानं त्यांचं स्वतःचं नवं युनिट उभं राहिलं. 2022 मध्ये मी DICला अप्लाय केल्यानंतर DICच्या माध्यमातून बँकेला अप्लाय केल्यानंतर बँकेने मला 50 लाखाचे लोन अप्रूव्ह करून दिले. त्याच्या माध्यमातून मी हे एक फॅक्टरी उभारू शकलो. तर अशा प्रकारे CMEGP योजनेअंतर्गत मी ही एक फॅक्टरी उभारली व त्यामध्ये माझे स्वतःचे आता इथे जवळपास काही प्रॉडक्ट्स आहेत. आजूबाजूला जे इंडस्ट्रीज आहे जिथे ज्यांना खरंच जे प्रॉडक्ट्स ते बाहेरून बोलवत होते ते आज माझ्याकडनं बोलवत आहेत. आणि मलाही जे इरेग्युलर प्रॉडक्ट्स आहेत, जे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नाही, ते मी कस्टमरला इझिली अवेलेबल करून देऊ शकतो. CMEGP योजनेअंतर्गत माझ्याकडे आज 10 ते 12 लोक काम करतात आहेत. 10 ते 12 लोकांना मी एम्प्लॉयमेंट देतो आहे, जे माझ्याकडे आज 3 वर्षापासून काम करतात आहेत. जे घरगुती कामांना जे लागतात, जसं डिझायनर शीट्स झाल्या, त्याच्यानंतर नेम प्लेट्स, नेम कटिंग प्लेट्स, त्याच्यानंतर विविध डिझायनर शीट्स आम्ही इथे आमचे स्वतःचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो, ज्याची बऱ्यापैकी मार्केटमध्ये मागणी असते. विशेष म्हणजे या युनिटमध्ये लागणाऱ्या मशीन पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. आपल्या युनिटमधून विविध शासकीय आणि खासगी विभागांना लागणारे सूचना फलक, रस्त्यांवरचे मोठे बोर्ड, रिफ्लेक्टिव्ह बोर्ड, ब्रिज रेलिंग इत्यादी गोष्टी ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार ते तयार करून देतात. कंपन्यांमधील मशीनसाठी लागणारे दुर्मिळ भाग सुद्धा ते मागणीनुसार उपलब्ध करून देतात. स्वतःचं स्वप्न साकार करताना त्यांनी आपल्यासोबत 10 ते 12 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आपण स्वतःसोबत इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून द्यावा, असं आवाहन दिनेश यांनी इतर तरुणांना केलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा.